मार्केट खाली आलं म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये नुकसानच होतं का, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहे. मार्केट 15% खाली आलं आणि तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे तुमचे पैसे खर्च गेले का? नेहमीच नाही. पोर्टफोलिओची करंट व्हॅल्यू कमी होणे आणि कायमचे नुकसान होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समजा तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवले, मार्केट करेक्शनमुळे आज त्याची व्हॅल्यू 80,000 रुपये दिसते, म्हणजे स्क्रीनवर 20,000चा अनरिलीज्ड लॉस दिसतो. पण तुमचे युनिट्स विकलेले नसतील तर हा लॉस अजून प्रत्यक्षात बुक झालेला नाही. तर जर तुम्ही 80,000च्या व्हॅल्यूवर इन्व्हेस्टमेंट विकली तर तो लॉस रिअलाइज होतो. पण जर तुमचा गोल आणि इन्व्हेस्टमेंट होरिझॉन योग्य असेल तर मार्केट रिकव्हरीची शक्यता असताना इन्व्हेस्टमेंट कायम ठेवण्याचा निर्णय काही इन्व्हेस्टर घेतात. मात्र रिकव्हरीची हमी नसते. आता एसआयपी करणाऱ्या इन्व्हेस्टरसाठी वेगळा मुद्दा आहे. मार्केट खाली असताना एनएव्ही कमी झाली तर त्याच 5,000 मध्ये जास्त युनिट मिळू शकतात. म्हणून लॉंग टर्म एसआयपी इन्व्हेस्टरसाठी मार्केट करेक्शन हा नुकसानच म्हणून पाहता येत नाही. पण याचा अर्थ मार्केट खाली असताना खाली आला की नेहमीच बाय करा किंवा मार्केट नक्कीच लगेच वर येईल असं नाही. मार्केट किती किती खाली जाईल किंवा रिकव्हरी कधी होईल हे कधीही निश्चित सांगू शकत नाही. मार्केट खाली असताना पॅनिक होण्याआधी 4 प्रश्न विचारा. माझा गोल काय आहे? माझ्याकडे किती टाइम आहे? मी किती रिस्क घेऊ शकतो आणि मला हे पैसे कधी लागणार आहेत? म्हणून लक्षात ठेवा, मार्केट खाली म्हणजे पोर्टफोलिओची व्हॅल्यू कमी होऊ शकते, पण तेच कायमचे नुकसान असेलच असे नाही. इन्व्हेस्टर म्हणून मार्केटच्या प्रत्येक हालचालीवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुमचं गोल आणि टाइम हॉरिझॉनवर लक्ष द्या.